कृष्णकुंज या मनसेच्या निवडणूक कार्यालयात ही बैठक ठरली आहे। बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, शिरीष सावंत, यशवंत किल्लेदार हे उपस्थित असणार आहेत। तर स्थानिक पातळीवरील राजकारण आणि ठाकरे सेनेसोबत जागेच्या समीकरणाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती मिळते। कालपासून सुरू झालेल्या बैठकीमध्ये ठाकरे सेना 70 जागा मनसेला देण्यास तयार आहे अशी चर्चा होती, पण मनसे 125 जागांचं गणित असल्याची देखील चर्चा आहे। मुंबई आणि इतर महानगरपालिकेतील अनुकूल जागांवरील चर्चा ही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। पुढची बातमी आपण पाहूयात। मुंबई महापालिकेतील मनसे आणि शिवसेना उभाठाच्या संभाव्य युतीबाबत वाटाघाटी करण्यास प्रत्यक्षामध्ये सुरुवात झाली आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, तर मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रामध्ये 50-50 फॉर्म्युल्याची मागणी करण्यात आली आहे। माहीम, वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी आणि मागठाणेमध्ये निम्म्या जागा या मनसेकडून मागितल्या जाणार आहेत, तर काही जागांवरील मनसे उमेदवारांची नावे शिवसेना उभाठाला देण्यात आली आहेत। पुढची महत्त्वाची बातमी, मनसेला सोबत घेण्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केलंय। मुंबईमध्ये स्वबळावर लढावं अशी पदाधिकाऱ्यांची भावना असून त्यांच्या भावनेचा सन्मान राखला जाईल असं देखील सपकाळ म्हणालेत। त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असे संकेत सपकाळांकडून देण्यात आलेत। तशा प्रकारचा महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रस्तावच आलेला नाही। मुंबई महानगरपालिका तशा प्रकारचा प्रस्तावच आलेला नाही आणि त्याच्या प्रसारचा प्रस्ताव आलेला नाही आणि स्थानिक आमची जे संघटन आहे ते त्या संदर्भात निर्णय घेईल। अनेक नेत्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये स्वबळावर लढावं ही त्यांची असणारी भावना आहे आणि त्या भावनेचा आदर पक्षांनी राखला पाहिजे अशी सर्वांची सर्वत्रिक एक परिस्थिती आहे।